आज आपण मणिपूरमधल्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत, जी ऐकून आपलं मन खरंच सुन्न होतं. हो. ही गोष्ट फक्त एका गुन्ह्याची नाही, तर न्यायासाठी वाट पाहता पाहता संपलेल्या एका आयुष्याची आहे. अगदी. ही घटना आहे मणिपूरमधल्या कुकी समाजातील एका 20 वर्षांच्या तरुणीची. 20 वर्षांची फक्त. हो. मे 2023 मध्ये ज्या वांशिक दंगली सुरू झाल्या त्या दरम्यान तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. आणि या शारीरिक आणि मानसिक आघातातून ती कधीच सावरली नाही. नाही. जवळजवळ 2 वर्ष ती झुंजत होती आणि अखेरीस 10 जानेवारी 2026 रोजी तिचा मृत्यू झाला. हे घडलं कसं? म्हणजे ती तारीख होती 15 मे 2023. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी इम्फाळमधून 4 सशस्त्र लोकांनी तिचं अपहरण केलं. देवा. तिला एका निर्जन ठिकाणी डोंगरावर नेण्यात आलं आणि तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार झाले. पण ती तिथून सुटली कशी? दुसऱ्या दिवशी एका भाजी विकणाऱ्या ऑटो चालकाने तिला मदत केली. त्याच्यामुळे तिची कशीबशी सुटका झाली. पण फक्त शरीराने सुटका झाली, मन तिथेच अडकून राहिलं. बरोबर. त्या घटनेने तिच्या मनावर आणि शरीरावर अशा जखमा केल्या ज्या कधीच भरून येणार नव्हत्या. तिच्या आईने जे सांगितले ते तर हृदय पिळवटून टाकणार आहे. त्या म्हणाल्या ती तिचं हसूच विसरून गेली होती. हो. एक हसरी, मनमोकळी मुलगी होती ती. तिला स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू करायचं होतं. आणि ते स्वप्न? ते स्वप्न अपूर्णच राहिलं. ती एका खोलीत स्वतःला बंद करून घेऊ लागली. तिच्या आईला ती सतत म्हणायची की तिला आता जगायचं नाही. या आघाताची तीव्रता किती असेल ह्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि हे समजून घ्यायला हवं की ही घटना मणिपूरमधल्या त्या वांशिक संघर्षाच्या म्हणजे त्या पार्श्वभूमीवर घडली. हो, मैतेई आणि कुकी समाजांमधला तो संघर्ष. हो. त्यामुळे अशा वातावरणात घडणाऱ्या गुन्ह्यांचे परिणाम कितीतरी अधिक गंभीर असतात. पण मग कायद्याचं काय झालं? तक्रार तर दाखल झाली होती ना जुलै 2023 मध्ये? झाली होती. प्रकरण सीबीआयकडे सुद्धा सोपवण्यात आलं होतं. मग 2 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी आरोपी मोकळे कसे? आणि हाच या सगळ्यातला मोठा प्रश्न आहे. जेव्हा एखादा प्रदेश असा वांशिक संघर्षाने पेटलेला असतो तेव्हा तिथली न्यायव्यवस्था प्रचंड दबावाखाली काम करते. म्हणजे पुरावे गोळा करणं, साक्षीदारांना शोधणं, हे सगळं कठीण होतं. खूप कठीण. समाज विभागलेला असतो, तपास यंत्रणांवर दबाव असतो, त्यामुळे न्याय मिळायला उशीर होतो. आणि ही काही एकटीची गोष्ट नाहीये. मणिपूर हिंसाचारात आत्तापर्यंत 260हून अधिक लोकांचा जीव गेलाय. हो, 260. आणि जवळपास 50,000 लोक म्हणजे त्यांचं घरदार सुटलंय. 50,000 लोक विस्थापित झाले आहेत. त्यांचं आयुष्य एका रात्रीत बदललं. घरं, रोजगार, मुलांचं शिक्षण सगळं काही संपलं. म्हणजे या मुलीचा मृत्यू हा फक्त एका गुन्ह्याचा परिणाम नाहीये. नाही, तो एका मोठ्या सामाजिक आणि प्रशासकीय अपयशाचा चेहरा आहे असं म्हणावं लागेल. हे सगळं ऐकल्यावर खरंच एकच प्रश्न मनात येतो. तेच तर, की एका मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त झाल्यावर तिच्या कुटुंबाने न्यायासाठी आणखी किती काळ वाट पाहायची? न्याय मिळण्यात होणारा उशीर हा सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे, नाही का? अगदी. या मुलीचा मृत्यू आपल्याला त्या न दिसणाऱ्या पण खोलवर रुतलेल्या जखमांची आठवण करून देतो. आणि एक विचार मनात येतो की जेव्हा समाजच असा पेटलेला असतो तेव्हा न्यायाची ज्योत तेवत ठेवणं हे किती मोठं आव्हान असेल.